असावी। मला जितकं शक्य होतं तितकं मी भाऊरावांचं आणि तुझ्या घरच्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। पण मला काही ते जमलं नाही। माफ कर मला। तुझ्यासारखी चांगली सून न मिळणं ही मी केलेल्या चुकांची शिक्षाच आहे माझ्यासाठी। खरंच माफ कर मला। भाऊराव, तुमचा जो काही निर्णय असेल त्याचा आयुष्यभर मी आदरच करेन। पण एकदा, फक्त एकदा मुलांचा विचार करा। आणि जमलं तर मला माफ करा। मी शब्द देऊन जाते, यापुढे तुम्हाला खटकेल अशी कुठलीच गोष्ट मुजुमदारांकडनं होणार नाही। येते। आपल्याला निघायला हवं। आपण अजून इथे थांबलो तर भाऊंना त्याचा त्रास होईल। आता यापुढे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हा दोघांना घ्यायचा आहे। नीट विचार करून निर्णय घ्या। मी आहे बाई। भाऊ, जेव्हापासून मला कळायला लागले ना तेव्हापासून ते आत्तापर्यंत तुम्ही जसं सांगाल मी तसंच वागत आहे। कारण मला पूर्ण विश्वास होता माझे भाऊ कधी चुकीचं काही सांगूच शकत नाही। पण आज मला बोलवत नसलं तरी हेच खरंय, तुम्ही ज्या डिसिजनवर अडून बसलाय ना तो डिसिजन तुमचा चुकतोय भाऊ। भाऊ बघा की या माणसाकडे, हा माणूस जो तुमच्या समोर उभा आहे
तुम्हाला खरंच असं वाटतं का की हा माणूस मला फसवून म्हणून? बघा त्यांच्या डोळ्यात, माझ्याविषयीचं प्रेम का दिसत नाहीये तुम्हाला? का तुम्हाला बघायचंच नाहीये? माहित नाही मला, पण मी माझ्याविषयीचं खरं प्रेम त्यांच्या डोळ्यात बघितलं. एवढं सगळं करून पण धैर्य तुम्हाला हरलेले वाटत असले ना, तरी माझ्यासाठी धैर्य जिंकलेले आहेत. हो, आजपर्यंत तुम्ही लई प्रेम दिलं मला, चांगल्या संस्कारात वाढवलं, लाडानं वाढवलं. पण आता इथून पुढचं आयुष्य मला धैर्यासोबतच घालवायचंय. त्यांच्या हातात हात देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करायची. त्यांच्यासोबत एकत्र येऊन मुलांच्या शिक्षणासाठी खूप काम करायचे, सुखी संसार मांडायचा. आता दुसऱ्या कोणासोबत लग्नाचा विचार पण नाही करू शकत मी. त्यामुळं मी फक्त धैर्यांशीच लग्न करीन. सावे, कसं आहे, जाणाऱ्याला अडवू नाही म्हणतात. आता तू ह्या पोराबरोबर जायचा विचार पक्काच केला असशील. तुला अडवणार मी कोण? पण एकच सांगतो पोरी, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितलेले आहेत. त्या अनुभवातून सांगतोय, तू चुकणार आहेस. आणि दुसरं, आता जर तू याच्याबरोबर जायचा निर्णय घेणार आहेस तर मग त्या निर्णयाच्या बरोबर येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याला तुला एकटीला तोंड द्यायचं आहे. तुझं जाणं मला अजिबात मान्य नाही. जरी तू गेलीस आणि ज्या क्षणी तुझं पाऊल या उंबऱ्याच्या बाहेर पडल, त्या क्षणी तुझं माहेर संपलं म्हणून समजायचं. आता निवड तुझी आहे. एका बाजूला तुझा कठोर वाटणारा म्हातारा आजोबा आहे, तर दुसऱ्या बाजूला काल भेटलेला पोरगा. तुला वाटतं की ज्याचं तुझ्यावर लय प्रेम आहे, तू ठरव.
अशा परीक्षेला तोंड द्यावं लागल असं उभ्या जन्मात वाटलं नव्हतं मला भाऊ. पण आता जर तसं करावंच लागत असेल तर मी तुम्ही दिलेल्या शिकवणीवरच निर्णय घेणार. भाऊ, तुम्ही कायम सांगत आलाय अशा वेळी डोक्यानं नाही मनानं निर्णय घ्यायचा असतो, कारण डोकं फक्त फायदा बघतं. म्हणून मनाचं ऐकायचं. भाऊ, मी माझ्या प्रेमाला सोडून जर इथं थांबले तर तो माझ्यावर झालेला अन्याय असं मी समजा. आणि मी भाऊराव नाईकांचे नाते कधीच अन्याय न सहन करणारी. भाऊ, तुम्ही माझ्यासाठी सगळं काही आहात. आता तुमचं ऐकून जर मी इथं थांबले तर आयुष्यभर पश्चाताप करत बसत आणि तुम्हाला दोष देत राहील. पण जर मी माझ्या मनाचं ऐकलं ना तर मी खुश राहील. मला माहिती आहे माझा निर्णय नाही चुकणार. पण जरी तो चुकला तर निदान मी माझ्या भाऊंना तरी दोष देत नाही बसणार. त्यामुळं पुढं सांगायची काही गरज नाहीये. तुझं जे काही म्हणणं आहे ते मला चांगलं समजलेलं आहे. पण पोरे, या पोराच्या घराला सासर समजून तू जर या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवलंस त्या क्षणी तुझं हे माहेर कायमचं संपलं असं समज. त्यानंतर तू आणि तुझं आयुष्य या घराचा त्याच्याशी काही संबंध असणार नाही. आणि जे काय घडेल त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार असणार आहेस. आता या घडीला कुणाला काय वाटत असेल ते लगेच सांगावं. कुणाला काय करायचं असेल ते आत्ताच करा. मी काहीही म्हणणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून या घराचे दरवाजे या पोरीसाठी कायमचे बंद. भाऊ, आत्ता जरी तुम्ही माझ्याशी नातं तोडलं असलं तरी एक ना एक दिवस तुम्हाला माझं म्हणणं नक्की पटेल. आणि मी त्याच दिवसाची वाट बघत असत. निदान जाताना मला आशीर्वाद तरी द्या की. जाण्यासाठी बळ मिळालं. सुखी रहा.
आयुष्यात इथून पुढं जे काही घडेल त्याला धीरानं तोंड द्यायचं बळ तुला मिळो, लढण्यासाठी ताकद मिळो. सावे,
नको रुडू. सावी, मला जसं आज तुमचं खरं प्रेम कळलं ना, तू बघ, एक ना एक दिवस भावनाही नक्कीच याची जाणीव होईल. त्यांनाही तुमचं प्रेम नक्की कळेल. आणि आता ते जे काही बोलले असतील ना, त्याचा वाईट नको का वाटून घेऊ. भाऊंच्या जागी कोणी असतं ना, तरी ते तसेच वागले असते ग. त्यांना फक्त तुला सुखी बघायचंय ग, बाकी काही नाही. आणि ही दामिनी मुजुमदार तुला शब्द देते, मुजुमदारांचंच घर तुझ्यासाठी योग्य आहे. हे त्यांना एक ना एक दिवस नक्कीच पटेल. सावे, तू बघशील, तू आमच्या घरात सून म्हणून आलीस ना की तुझ्या पायात सगळं सुख लोटांगण घालेल बघ. तुला मी कुठल्याच गोष्टींची कमी नाही ग पडू देणार. आतापर्यंत मी द्वेष केला, ईर्ष्या केली, तिरस्कार केला, जे काही केलं ना, सगळं टोकाचं केलंय. पण आता प्रेम करेल, मान देईल, हे टोकाचंच असेल. सावी, ह्या घराची तुटलेली नाळ पुन्हा जोडली जाईल, अगदी पहिल्यापेक्षा घट्ट. आणि ती कायमस्वरूपी. माझं धैर्य आले.
सुनबाई, या घरात. लग्न करून ज्याच्या घरी जाशील कायमची कतीच होऊन राहशील. म्हणून आजचा वाढदिवस जो आहे तो या घरातला शेवटचा वाढदिवस असेल. हॅपी बर्थडे वंसा. भाऊ, माझं फक्त धैर्यांवरच प्रेम आहे आणि मला त्यांच्याशीच लग्न करायचंय. अनुराधा, भाऊ, माझं चुकलं. अगं माफ करा मला भाऊ, माझं चुकलं. हे हे आम्ही माझ्यामुळेच घर सोडून गेली भाऊ. उठ पोरी, उठ. बघ, तुझं काही चुकलेलं नाही. पोरगी चुकली म्हणजे आईच हरणं असते की आईने नीट सांभाळलं नाही म्हणून पोरगी चुकीच्या वाटेला गेली, असंच म्हणतात ती सगळी. असं काही नाही. ये ये ये, इथं बस 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 बघू आधी, बस. हे बघ, असं काही नाही पोरी. हे बघ, आई म्हणून तू आतापर्यंत योग्यच वागत आलीस. नाही भाऊ, माझं नक्की काहीतरी चुकले. नाही तर बघा की आपली पोर, तिनं कधी उभ्या आयुष्यात आपल्या मताबाहेर जायचं धाडस केलं नाही स्वतःचं खरं करण्यासाठी. जर तिला कधी काय वाटलंच तर आपल्याला येऊन सांगायची, विचारायची. खरं आता फक्त मागचा पुढचा कसला पण विचार न करता आपण एवढं समजावून सांगून सुद्धा आपल्या ना ऐकतात आपली सवी भाऊ घर सोडून निघून गेली. आपल्या बरोबरचं नातं तोडून, आणि ते पण कुणासाठी? त्या मुजुमदारांच्या पोरासाठी. त्यांच्या घरची सून व्हायला. अवंती, नीता, अगं बाहेर या, बघ कोण आलंय ते. आणि हो, येताना मिठाई आणा, लवकर या. या, बरं झालं आलात ते. बरं, तुझं स्वागत आहे बरं का मुजुमदारांच्या घरामध्ये. अवंती, अगं ये ना लवकर. हो आई, आले. भाई धांदरटच आहेत, या पटकन. बघा कोण आले ते. धैर्याची होणारी बायको आले. दे. आता
आता तुम्हाला सांगते, जरा पटपट हातपाय चालवा, लग्नाचं घर आहे. काय घाई गडबड करायला हवी. हो आई. आणि हो, लग्न लागेपर्यंत सावीच्या राहण्याची सोय आपल्या गेस्ट रूम मध्ये करा. हो आई. तिला काय हवं नको ते बघा, काहीही कमी पडता कामा नये. हा, या सगळ्या बोलण्याच्या नादात राहूनच गेलं. सगळ्यात आधी आपण ना गुरुजींना फोन करू, चांगला मुहूर्त काढायला सांगते. आणि मी तर म्हणते पुढच्या 2 दिवसातला एखादा चांगला मुहूर्त बघून मोकळं होऊया, नाही का? आणि हो, साडीवाल्याला बोलवून घ्या. हा, आपल्या दागिनेवाल्या त्याला बोलवून घ्या. मेहंदीवालीला सांगा. सगळ्या गोष्टी पटापट व्हायला पाहिजेत. विलास, बाहेरची सगळी कामं तुम्ही दोघांनी बघायचेत. म्हणजे मांडव असेल, घराची सजावट असेल, केटरिंगचं असेल, जेवणाचं असेल, ही सगळी कामं भास्कर आणि विलास तुम्हा दोघांची. अरे बापरे, किती कामं पडलेत. मला ना खरंच काही कळत नाहीये. जेवणाचे बघायला हवं काय ते, है ना?